नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टी TRTI सारथी RT ज्या स्कीम आहे तर या ज्या स्कीम आहे तर या स्कीममधून आपण जे ट्रेनिंग घेतो तर त्या ट्रेनिंगमध्ये वारंवार विचारले जाणारे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे तर ती आपण पाहणार आहे। म्हणजेच आपण जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर कोणत्या वेबसाईटला आपण ॲप्लिकेशन जे आहे तर ते करू शकतो किंवा आपण डबल जो लाभ आहे तर तो घेऊ शकतो की नाही, किंवा कोणत्या स्कीममधून ॲप्लिकेशन करू शकतो, किंवा आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर ते सर्व जे प्रश्न आहे तर त्याची आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला हेडलाईन दिलेली आहे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या लिंकवरून फॉर्म भरावा। तर या ठिकाणी आपल्याला त्याचं जे आन्सर आहे तर ते आपल्याला दिलेले आहे। बार्टीसाठी आपल्याला या लिंकवर दिलेले आहे आणि बार्टी TRTI सारथी महाज्योती आणि RT तर सर्वांसाठी आपल्याला बार्टी या वेबसाईटवरती जे ॲप्लिकेशन करायची लिंक आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर सर्वांसाठी एकच वेबसाईट का आहे तर त्याचे पण आपल्याला पुढे आन्सर जे आहे तर ते मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी TRTI सारथी महाज्योती RT या संस्थेअंतर्गत कोणत्या जातीचा समावेश होतो। तर ह्या ज्या स्कीम आहे तर त्या स्कीममध्ये कोणती कॅन्डिडेट कोणत्या स्कीममध्ये ॲप्लिकेशन करू शकतात तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। बार्टीचे जे कॅन्डिडेट आहे म्हणजे बार्टीमध्ये SCचे जे कॅन्डिडेट असतात त्यांच्यामध्ये ज्या जाती आहे मांग, मातंग, मिनी, मादिंग, दाखनी, मांग, राधे, मांग, मादगी, मादिगा, मासी, मांग, गारोडी, गारोडी, मांग, गारुडी, मदारी। तर ह्या ज्या जाती आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्यानंतर जी सारथीची जी स्कीम आहे तर त्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे जे कॅन्डिडेट आहे तर ते त्या ठिकाणी सारथीमधून ॲप्लिकेशन करू शकणार आहे। त्यानंतर TRTIची जी संस्था आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी STचे जे कॅन्डिडेट आहे तर ते सर्व अनुसूचित जमातीचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो महाज्योती, तर महाज्योतीमध्ये आपल्याला OBC जमाती, VJNT तसेच विशेष मागास प्रवर्ग SBC तर ह्या जाती ज्या आहे तर त्या महाज्योती जी स्कीम आहे तर त्यांच्यातून जे ॲप्लिकेशन आहे विविध स्कीममधून तर त्यांच्यामध्ये आपण ट्रेनिंग घेऊ शकतो। त्यानंतर RTची जी संस्था आहे तर त्यामध्ये मादगी, मादिगा, मांग, मातंग, मांग, म्हशी, गारुडी, मदारी आणि मांग, गारुडी तर अशा प्रकारच्या ज्या जाती आहेत तर त्या ठिकाणी ज्या स्कीम आहे तर त्यांच्यात आपण लाभ घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे बार्टी TRTI सारथी महाज्योती आणि RT या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना कार्यक्रमांमध्ये आवश्यक समानता आणण्याकरिता सर्व कस धोरण ठरवण्यात आले आहे। त्यानुसार यावर्षी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या सामायिक चाळणी म्हणजेच CET परीक्षा घेण्याची जबाबदारी ही बार्टी संस्थेवर असल्याकारणाने बार्टी संस्थेमार्फतच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी यावर्षीची CET एक्झाम घेण्याची पूर्ण जबाबदारी जी आहे तर ती बार्टी या संस्थेवरती आहे। तर बार्टी या संस्थेवर असल्यामुळे त्या ठिकाणी जी सर्व संस्था ज्या आहेतच सर्वांची CET एक्झाम घेण्याची जबाबदारी त्या ठिकाणी बार्टीवर आहे। तर म्हणून त्या ठिकाणी बार्टीच्या वेबसाईटवरूनच सर्वांसाठी CETचे जे फॉर्म आहे तर ते त्या ठिकाणी भरून घेण्यात येत आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो बार्टी TRTI सारथी महाज्योती आणि RT संस्थेअंतर्गत कोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहे। तर ज्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्या कोणत्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्याचे आपल्याला आन्सर या ठिकाणी दिलेले आहे। UPSC असेल, MPSC असेल आणि MPSC क्लास 3 असेल किंवा बँकिंग IBPS रेल्वे असेल आणि पोलीस व मिलिटरी आणि त्यानंतर SSC तर ह्या ज्या
पोस्ट आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी या स्कीममधून आपल्याला फ्री ट्रेनिंगसाठी CETसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बार्टी TRTI सारथी आणि महाज्योती RT या संस्था आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला विविध योजनांमधून जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एलिजिबल किंवा पात्रता काय आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला या ठिकाणी योजनेचे नाव आणि जे शैक्षणिक पात्रता आहे तर ते त्या ठिकाणी दिलेले आहे. जर आपल्याला UPSC आणि MPSC सारख्या एक्झामसाठी आपल्याला फ्री ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन अनिवार्य आहे किंवा ग्रॅज्युएशन लागणार आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो बँकिंग IBPSसाठी जर आपण करणार असाल त्यासाठी पण आपल्याला या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जर पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीसाठी ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला मिलिटरीसाठी 10वी पास आणि पोलीस भरतीसाठी 12वी पास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला SSCसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कोणत्या योजनेमध्ये आपल्याला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते काय लागणार आहे तर ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपण पाहू शकतो कास्ट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि 10वी 12वीचे जे प्रमाणपत्र असतात तर ते आणि आपला जो डोमिसाईल सर्टिफिकेट असतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला आधार कार्डसुद्धा लागणार आहे आणि आधार कार्डशी जे DBT लिंक अकाउंट असते तर त्याचा पासबुक झेरॉक्ससुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचा जो आहे तर तो लागणार आहे. त्यानंतर जर आपले काही रिझर्वेशन असेल किंवा आपण दिव्यांग असाल किंवा अनाथ असाल तर त्याचे सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी 8वा मुद्दा आपल्याला दिलेला आहे RT आणि बार्टी या दोन्ही संस्थांकडे मातंग व तत्सम जातीचे जे कॅन्डिडेट आहे तर ते अर्ज करतात का तर त्या ठिकाणी नाही दिलेलं आहे. आपल्याला आपले जे पोटजात दिलेले आहे तर त्यांच्यानुसारच आपल्याला बार्टी आणि RT या ज्या दोन संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला आपलं ॲप्लिकेशन आहे तर ते करायला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी संस्थेसाठी नोंदणी केल्यावर RT संस्थेसाठी आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का तर त्या ठिकाणी आपल्याला सरळ सांगितलेलं आहे नाही. कोणत्याही एकाच पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, अन्यथा आपल्याला ऑलरेडी एक्झिट हा जो एरर आहे तर तो आपल्याला येणार आहे. आणि बार्टीची जी संस्था आहे तर ती एकच संस्था आपली CET एक्झाम घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला अलग अलग ज्या संस्था आहे तर त्यांच्यात जे ॲप्लिकेशन आहे तर ते करता येणार नाही. त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी बार्टी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना बार्टी किंवा RT अंतर्गत योजनेचा लाभ दुबार घेता येईल का तर डबल जर लाभ आपल्याला घेता येणार आहे का तर आपल्याला या ठिकाणी नाही सांगितलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी काठिण्य पातळीनुसार आपण जे ॲप्लिकेशन आहे तर ते बार्टीचे आणि RTचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी करू शकणार आहे शैक्षणिक पात्रतेनुसार. जर तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल तर त्यानंतर वरच्या साईडने जे पोस्ट आहे किंवा एक्झाम आहे तर ते आपण देऊ शकणार आहे. तर ही जी स्कीम आहे तर ती TRTIच्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्मसाठी एलिजिबल नाही आहे किंवा त्यांच्यासाठी जो GR आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही. त्यासाठी जे डबल फॉर्म आहे तर ते फक्त बार्टी किंवा RTचे जे कॅन्डिडेट आहे तर ते त्या ठिकाणी करू शकणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो ग्रॅज्युएशनच्या 2nd किंवा 3rd इयरला आपण जर असणार तर त्या विद्यार्थ्यांनी UPSC किंवा MPSCचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी करू शकणार आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे नाही. तर मित्रांनो आपल्याला UPSC MPSCचे जी स्कीम आहे त्यात जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे तर ती आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला लागणार आहे. तर अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट होती. तर सर्व जे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे तर ते त्या ठिकाणी आपल्याला भेटले असणार. आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.